या गणितामध्ये दिलेलं आहे 60च्या 25%चा 1/2 किती. ज्यावेळेस असं वाक्य दिलेलं असेल तर त्याला गणिताच्या स्टेटमेंटमध्ये आधी कन्वर्ट करून घ्यायचं. तर ते करत असताना ज्या ठिकाणी चा, ची, च्या असा शब्द असेल तर त्याच्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. पर्सेंटेजच्या चिन्हाऐवजी छेदस्थानी 100 लिहायचे आणि किती तर त्याच्याऐवजी प्रश्नचिन्ह द्यायचं. तर हे कन्वर्ट करूया आपण. 60च्या म्हणून 60च्या गुणिले 25% म्हणजे 25/100 चा म्हणजे गुणिले 1/2 बरोबर किती. किती म्हणजे प्रश्नचिन्ह. जर याला तुम्ही सोडवलं आता 25 एक 25, 25 चौक 100, पुन्हा 4ने भाग दिला तर 4 एक 4, 4 एक 4 आणि 2 6, 4 पंचे 20 म्हणजे 15 शिल्लक राहिले. 15 गुणिले 1/2 बरोबर प्रश्नचिन्ह. जर याला कन्वर्ट केलं तर 15/2 बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणून प्रश्नचिन्ह बरोबर 7.5 किंवा जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं तर बेस हाती 14 7.1/2.